नमस्कार. आजचा हा तिसरा माफीनामा. जसं जयप्रकाश नारायण यांचं भोंदू आंदोलन 75च्या काळात उभं राहिलं, तसं आणखी एक भोंदू आंदोलन 2012-13च्या दरम्यान उभं केलं गेलं आणि अगदी पद्धतशीर उभं केलं गेलं. त्याच्यासाठी सवर्ण वर्ग भारतातला आणि अमेरिकन शक्ती यांची खूप वर्षांची मेहनत कामी आली. तर जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनानं देशाची अर्थसत्ता, राजसत्ता आणि समाजसत्ता यांची वाताहत केली आणि तिथून सगळी घसरण सुरू झाली. आणि ती घसरण सावरण्याचा काही काही वेळा पुन्हा पुन्हा प्रयत्न होत राहिला, पण देश घसरत गेला, तो घसरतच गेला. लक्षात घ्या, काँग्रेस घराणं संपवण्याच्या नावाखाली आणि इंदिरा गांधीची हुकुमशाही अशी प्रतिमा करून, हुकुमशहा अशी प्रतिमा करून ते जी काही वाताहत करण्यात आली. खरं तर काँग्रेसनं कधी लोकशाही नाकारलेली किंवा व्यक्ती स्वातंत्र्य किंवा विरोधी पक्षांचं स्वातंत्र्य नाकारलेलं दिसलं नाही. पण काँग्रेस हे मोठं संकट आहे आणि हे पुन्हा पुन्हा यांच्या ताब्यात जात राहणार सत्ता, हे लक्षात आल्यानंतर अतिशय पद्धतशीर प्रयत्न सुरू केले गेले आणि त्याचं फलित म्हणजे 2013ला तथाकथित अण्णा आंदोलन नावाचं एक भोंदू आंदोलन उभं राहिलं. 75पासूनचे ते प्रयत्न होते, त्याच्या आधीपासूनचे होती बीजं सगळी. काल मी म्हणालो की 1857 नंतरची सगळी बीजं आहेत ही. आणि त्यावेळच्या सुरुवातीच्या काँग्रेसनं 1895च्या काळात बरोबर काँग्रेस ज्यांच्या ताब्यात होती त्यांनी ती विभाजनाची सुरुवात केली आणि विभाजनं करत 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 फलित आलं ते अण्णा हजारे आंदोलनापर्यंत आलं. ही भोंदू आंदोलनं उभी केली. विरोधी पक्षांचं अस्तित्व संपवणं याच्यासाठी काँग्रेसनं स्वतः प्रयत्न केले नाहीत असं अजिबातच नाही. उदाहरणार्थ, कम्युनिस्टांचं बळ संपवण्यासाठी काँग्रेसनं जे प्रयोग केले, शिवसेना उभी केली आणि असे राज्यात पक्ष उभे केले. आणि काँग्रेसची सगळ्यात मोठी चूक अशी होती की काँग्रेस फसली कुठं, तर त्याचं मुख्य सूत्र असं आहे की त्या राज्यांमधल्या ज्या काय म्हणूया त्याला प्रभावी जाती आहेत त्यांना आधार दिला, त्या प्रभावी जाती आणल्या. त्या मी कालच्या व्हिडिओत म्हणालो होतो की सुरुवातीच्या काळात 47 नंतर भारतीय संसदेत 66% खासदार हे ब्राह्मण होते आणि वरच्या पट्ट्यात कायस्थांचा प्रभाव होता, ब्राह्मण आणि कायस्थ. आणि म्हणजे महाराष्ट्रापासून वरचा जो भारत, यात ब्राह्मण आणि कायस्थांचा प्रभाव राहिला राजकारणात. या ब्राह्मणांचा आणि कायस्थांचा प्रभाव संपवण्यासाठी स्थानिक क्षत्रिय जातींना काँग्रेसनं हातभार दिला आणि मग मक्तेदारी सुरू झाली. त्याला सरंजामदारी असा एक शब्द आहे. सरंजामी पद्धतीचे राज्यकर्ते येत राहिले इथं आणि सगळ्या वरच्या राज्यांमध्ये तेच दिसलं. अगदी कर्नाटक, तमिळनाडूमध्ये पण तिथल्या उच्चभ्रू किंवा सवर्ण किंवा सरंजामी जातीच या देशाचं राजकारण करत राहिल्या. आणि यात दुर्लक्षित झालेला घटक होता तो म्हणजे ज्यांना आज आपण ओबीसी म्हणून ओळखतो किंवा दलित म्हणून ओळखतो किंवा आदिवासी आहेत, भटके मुक्त आहेत, पण यांना थोडं मुसलमान सुद्धा आहेत, ख्रिश्चन आहेत. तर या सगळ्यांना संधी दिली गेली, पण ती अगदीच म्हणजे काय म्हणता येईल त्याला, एक बोटभर लोणचं ताटातलं, भरल्या ताटातलं. खरं तर या सगळ्या याच्यात लोकसंख्येच्या हिशोबानं पाहायला गेलं तर बहुजन हा शब्द जो आत्ता वापरला जातो आधुनिक काळात, तो मोठ्या प्रमाणात होता. आणि पुन्हा काँग्रेसमध्ये सुद्धा अभिजनांचंच वर्चस्व होतं.
मग ब्राह्मण कायस्थ अभिजन गेले आणि त्यांची जागा त्या त्या राज्यातल्या ज्या क्षत्रिय जाती आहेत त्यांच्याकडे आलं आणि त्यात पुन्हा कुजाकुजीत झाली. आणि महाराष्ट्रापुरतं बोलायचं एक अवांतर विषय म्हणून जास्ती जर सांगायचं तुम्हाला तर आपले जे यशवंतराव चव्हाण आहेत किंवा शरद पवार आहेत या नेत्यांना मराठा नावाच्या जातीनं तसा फारसा आधार दिला नाही. म्हणजे मोगलांच्या नजरेनं महाराष्ट्रातले सगळेच्या सगळ्या धर्मांचे आणि जातींचे लोक नर्मदेच्या खालच्या आणि कावेरीच्या वरच्या या पट्ट्याला मराठा पट्टा म्हटलं जायचं आणि मोगलांच्या दरबारात किंवा दिल्ली दरबारात कुठल्याही ब्रिटिशांच्या सुद्धा या प्रदेशातल्या लोकांना मराठा असंच म्हटलं जायचं. पण राजकारणात एक मराठा नावाची जात नंतर उदयाला आली आणि तिनं सत्ता अनुभवायला सुरुवात केली. या सत्तेच्या याच्यात त्यांच्याही चुका अशा झाल्या की सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं जे काही संविधानानं सांगितलेलं होतं, लोकशाहीनं सांगितलेलं होतं, ते राहून गेलं. आपापल्या जातीची हितं. आणि मला माहिती आहे की यशवंतराव चव्हाणांना सुद्धा हा कुणबी आहे म्हणून हिणवलं गेलेलं होतं. आणि शरद पवारांच्या सुरुवातीच्या राजकारणातलं जर तुम्हाला आठवत असेल तर मराठा राजकारण्यांनी शरद पवारांनाही कुणबी म्हणून हिणवलेलं होतं. आणि त्याचा बदलाही शरद पवारांनी नंतर घेतलाच बरोबर. त्या त्या ठिकाणच्या जाऊन मराठा दिग्गज नेत्यांना त्यांच्याच मतदारसंघात पाडून दाखवण्याचे पराक्रमसुद्धा शरद पवारांनी केले. आणि आत्ता शरद पवारांना मराठा नेता असं महाराष्ट्रात सुद्धा म्हटलं जायला लागलं. तर ह्या काँग्रेसच्या चुका होत्या. त्याची जी ओबीसींची किंवा दलितांची आणि यातला सगळ्यात मोठा घटक ओबीसी होता महाराष्ट्रात किंवा देशभर. तर तो भाजपनं आणि किंवा RSSनं अतिशय चातुर्याचं एक राजकारण केलं. म्हणजे जे वंचित लोक होते की राजकारणापासून वंचित लोक होते त्यांना जागा दिल्या. बाळासाहेब ठाकरेंनी तो प्रयोग केला पण त्यांना जागा दिल्या. आणि एक मोठा असंतोष असलेला समाज ओबीसी आहे किंवा BC आहे किंवा भटके मुक्त आहेत किंवा आदिवासी आहेत किंवा मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत, या सगळ्यांना वंचित ठेवलं गेलं. आणि त्या वंचितपणाची बरोबर फट शोधून RSS आणि BJP यांनी सुंदर राजकारण केलं असं म्हणावं लागेल. त्यांनी संधी दिली, बाळासाहेबांनी संधी दिली आणि एकूण हिंदुत्ववादी राजकारण जे आहे ते मुळात यांच्या आधारावर राहिलं. ही काँग्रेसला न कळलेली चूक होती. ते जे समान हक्कानं नेहरूंच्या मंत्रिमंडळात नेहरूंनी स्वतः सुरुवातीच्या पहिल्या मंत्रिमंडळात जसं सगळ्या समाज घटकांना अगदी श्यामाप्रसाद मुखर्जी पूर्ण विरोधी विचाराचे असून सुद्धा असे लोक घेतलेले होते. मदन मोहन मालवीय वगैरे हे पूर्ण उघडपणे विरोधी लोक होते नेहरूंच्या. तर नेहरूंना जी समज होती की सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊ, तसं मात्र पुढच्या काळात झालं नाही. जातींचे हितसंबंध असं ते राजकारण सुरू झालं. तर सुरुवाती ब्राह्मण लोकांपासून झाली आणि मग ब्राह्मणांचं वर्चस्व संपवण्यासाठी मराठ्यांना महाराष्ट्रात आणि मग यादव बिदव असे वरच्या पट्ट्यात त्या भागात आणि कर्नाटकात रेड्डी वगैरे लोकांना किंवा गौड लोकांना, लिंगायत लोकांना असं ते हे केले, कप्पे पाडले. ती चूक झाली. भाषावार प्रांतरचना वगैरे हा वेगळा प्रकार आहे, पण जातवार प्रांतरचना ही सुद्धा झाली. आणि मग जातींचे ते जे खेळ आहेत, ते जे उन्माद आहेत किंवा सत्ताधीश असणं आहे आणि गुर्मी आहे, त्या गुर्मीचं उत्तर भाजपनं शोधलं आणि ते होतं ओबीसींमधलं किंवा ओबीसींमधलंच जास्ती. कारण भाजपनं दलितांना फार आधार दिल्याचं दिसत नाही, वापरलं दिसतं. पण आणि तरीही काँग्रेस हा पक्ष एका अर्थानं तो पक्ष नाही, ती भारताची मुख्य विचारधारा आहे. काँग्रेसला पक्ष म्हणायचं का, तर काँग्रेसमध्ये जी काही खिचडी महात्मा गांधींनी केली होती सगळ्या समाजांना बरोबर घेण्याची आणि जी काही समजदारी दाखवली होती नेहरूंनी, गांधींनी, की सगळ्यांना बरोबर घेऊ. म्हणजे जगजीवनराम होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, मदन मोहन मालवीय होते, किडवई होते, मुस्लिम, शीख होते, यांना सगळ्यांना बरोबर घेऊन जे राजकारण साधलं होतं सगळ्या समाजांना प्रतिनिधित्व देणारं, ते पुढं काँग्रेसच्याही हातातनं निष्ठत गेलं आणि इतरांनी त्याचा फायदा घेतला. तर काँग्रेस ही मूळ गंगाजमनी किंवा सर्वसमावेशक अशी विचारधारा आहे असं आपण पाहू. पण पक्ष म्हणून त्यांच्याकडं जो एक मस्तवालपणा आला आणि तो दिसायला लागला. म्हणजे
आणि त्यांनी गृहीत धरलं की आपण आता काही झालं तरी पृथ्वीच्या अंतापर्यंत काँग्रेसच सत्तेत राहणार. आणि त्यांची तशी वर्तणूक राहिली. म्हणजे मी त्या काळातले खूप साऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना भेटलेलो पण आहे. पत्रकार म्हणून भेटलोय, नागरिक म्हणून भेटलोय. काही तर ते जे काय आहे आणि त्याचा ठेपा पुन्हा नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यावर टाकला गेला. ते घराणं पूर्णपणे वेगळं आहे. त्याच्यावर आणखी वेगळ्या पद्धतीनं बोलीन मी. पण ही जी विचारधारा आहे काँग्रेसची, ती माणसाच्या नसानसांमध्ये होती. ती काढत राहणं, बाजूला करत राहणं आणि काँग्रेस विरोधी समाज उभा करणं हे भाजपचं मोठं यश आहे. ते कबूल करावंच लागेल. म्हणजे त्या पक्ष म्हणून त्यांनी आणि त्या ज्या चातुर्यानं खेळले ना, ते फार अफाट आहे. म्हणजे मला याच्यावर पण एक व्हिडिओ करायचा आहे की मोदी शहा या जोडगोळीचे भारतावर झालेले उपकार या अर्थाचा एक व्हिडिओ करायचा आहे मला. कारण त्यांनी ज्या पद्धतीनं सगळी परिस्थिती हाताळली, लोकशाही आणि संविधानाच्या ज्या मित्या बदलून दाखवल्या त्यांनी 2014 नंतर किंवा 2010 नंतर, तर ते फार अफाट आहे. म्हणजे त्याचं वेगळ्या पद्धतीनं बोलू आपण. पण पुन्हा अण्णा आंदोलनावर यायचं तर अण्णा आंदोलन उभं राहिलं आणि जयप्रकाश नारायणांना ज्या प्रकारे त्यावेळेस तर प्रसारमाध्यमं एवढी नव्हती सुद्धा, पण तरीही अख्ख्या देशानं भरभरून पाठिंबा दिला. त्याची कारणं पण होती की ते प्रचारात यशस्वी ठरले की इंदिरा गांधी ही हुकुमशाह आहे, आणीबाणी ही वाईटच गोष्ट होती आणि तिनं सगळं स्वातंत्र्य घालवून टाकलं. आणि प्रचारमाध्यमं बडवून आजही प्रचारमाध्यमं आणीबाणीला नावच ठेवतात. आणीबाणी का लावली वगैरे याचा शोध काही कोणी घेत नाही. पण तो जो प्रचाराचा धुराळा उडवून दिला, त्यात इंदिरा गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष भुईसपाट झाला. ते एक होतं आणि ते पहिलं यश होतं या सगळ्या विरोधी शक्तींचं, जिच्या पाठीशी अमेरिका होती. आणि पुन्हा काँग्रेस लक्षात आलं की त्यांच्या ज्या साठमाऱ्या आहेत, त्यांचे जे समाजवाद आहेत, हिंदुत्ववाद आहेत आणि अमुकवाद आहेत, साम्यवाद आहे, लालू प्रसाद यादव किंवा मुलायमसिंग यादवांसारखी माणसं आहेत, मराठा नावाचा जो काही इथं सरंजामी वर्ग राजकारणात उभा राहिला होता, या सगळ्याची एक चीड म्हणून आणि त्यांच्या आपापसातले फायटिंगा म्हणून पुन्हा काँग्रेस सत्तेत आली. कारण काँग्रेसशिवाय पर्याय नाही, सगळे काँग्रेसच्या छताखाली एकत्र राहू शकतात, असं काहीतरी एक चित्र पुन्हा उभं राहिलं. पुन्हा इंदिरा गांधी आल्या, पुन्हा काँग्रेसची सत्ता आली आणि मग ती फायटिंग चालू राहिली. पण एक बरं झालं की एक विरोधी पक्षसुद्धा तुकडे तुकडे असलेला कोहीनं उभा राहिला. आणि भाजपचं सगळ्यात मोठं पुढचं यश असं आहे की हा जो विखुरलेला काँग्रेस विरोधातला विरोधी पक्ष आहे, तुकड्या तुकड्यांनी असलेला, त्यातलं कुठलाही तत्वनिष्ठता न बाळगता भाजपनं सगळ्यांना एकोप्याला आणणं, एकत्र आणणं, एका छताखाली आणण्याचं काम केलं. आणि नंतर आता ते संपवलं. पण ती सुरुवात जी आहे त्यांची, भाजपचं सगळ्यात मोठं यश होतं म्हणजे 1980 साली त्यांनी बाळासाहेब ठाकरेंना स्वतःच्या गोटात घेतलं. आणि बाळासाहेब ठाकरेंनाही तोवर स्वतंत्र राजकारणाची हे झाली होती. म्हणजे 85पर्यंत शिवसेना ही मुंबईपर्यंतच होती, मुंबई ठाणे. पण मग 80 साली भाजपशी बाळासाहेब ठाकरेंनी युती केली. भाजप हा फार ताकदवान पक्ष नव्हता, 2 खासदार असलेला पक्ष आणि गावोगावी त्यांना शेटजी भटजींचा पक्ष म्हणूनच पाहिलं जात होतं आणि फारसा समाज त्यांना पाठिंबा देत नव्हता. शिवसेनेचं मात्र मुंबईत काम होतं आणि त्याचा प्रचार राज्यभर झालेला होता, देशभर सुद्धा झालेला होता. आणि 80 साली मग ते जे काही हिंदुत्वाचं आंदोलन सुरू झालं, लालकृष्ण अडवाणी वगैरे, तर त्याला बाळासाहेब ठाकरेंनी बळ दिलं. आणि बाळासाहेब ठाकरे बेधडकपणे ती सगळी हिंदूंच्या बाजूनं काही जर झालेलं असेल संविधान मोडणारं, तर त्याची जबाबदारी बाळासाहेब ठाकरे उघडपणे घ्यायचे. म्हणजे बाबरी मशीद पाडली असेल माझ्या शिवसैनिकांनी तर मला त्याचा अभिमान आहे, हे विधान करण्याची ताकद बाळासाहेब ठाकरेंनी दाखवली. याचा फायदा भाजपला खूप झाला. भाजपनं शिवसेनेच्या खांद्यावर उभं राहून राजकारण केलं. तर हे सगळे प्रयोग होत होते आणि काँग्रेस तरी काही मरायला तयार नव्हती. म्हणजे बाबरीचं आंदोलन उभं राहिलं, त्यांना देश पेटवला गेला. मग सुप्रीम कोर्ट म्हणालं बाबरी मशिदीच्या ठिकाणी राम मंदिर असल्याचा कुठलाच पुरावा नाही, तरी तडजोड म्हणून लोकाग्रहास्तव दिला गेलेला तो न्याय होता आणि तो मान्य केला सगळ्यांनीच. म्हणजे
तर ते आंदोलन उभं राहून सुद्धा आणि सगळा विरोध उभा करून सुद्धा काँग्रेसमुक्त भारत नावाचा जो प्रकार आहे तो व्हायलाच तयार नव्हता. आणि मग मी पण त्यावेळेस नागरिक म्हणून, पत्रकार म्हणून, संपादक म्हणून थोडा गणल्यागत झालो आणि लक्षात आलं हे महत्त्वाची गोष्ट अशी घडली की अण्णा आंदोलनाला पाठिंबा देण्यात आम्ही पण राहिलो आणि मग गावोगावी त्या अर्थानं प्रचार करत राहिलो, अण्णाची बाजू उचलून धरत राहिलो. अण्णा हजारेंचा माझा संबंध 1995 वगैरे काळात आला आणि मी ते राळेगणलाही जाऊन आलो, अण्णांना भेटलो पण. आणि ते साधे होते त्यावेळेस, म्हणजे आता ते एवढी सुरक्षा वगैरे असं नसायचं त्यावेळेस त्यांना. तर राळेगणलाही जायचो. अण्णांची इच्छा होती की राळेगणमधून आपण एखादं मासिक सुरू करू आपल्या चळवळीचं, भ्रष्टाचार निर्मूलनाचं, आणि त्याचे संपादक तुम्ही व्हा. आणि मी त्यांना म्हणालो की हे काम मी पुण्यात बसून करेन. आणि अण्णांची इच्छा होती की नाही, ते राळेगणातूनच झालं पाहिजे. आणि माझी त्यावेळेस राळेगणला जाण्याची तयारी नव्हती, राहायला जाण्याची. त्यात ते राहिलंच. ते हे 1990-2000च्या आधीच्या गोष्टी आहेत या सगळ्या. आणि अण्णांकडं खूप माणसं येत राहिली, जात राहिली, मोठमोठे लोक, म्हणजे वेगवेगळ्या विचारधारांचे, समाजवादी असतील, काँग्रेसवाले असतील, आणि कुणी टिकलं नाही अण्णांकडं. तर तसं खूप झालं. म्हणजे RSSचे लोक येत राहिले, अण्णांना हायजॅक करायचा प्रयत्न होत राहिला, पण अण्णा कधीही हायजॅक होत राहिले नाहीत आणि कुठल्याही विचारवंतांशी त्याचं काही जुळलं नाही. विचारवंतांच्या पद्धतीनं अण्णांना विचार करण्याची सवय नाही. त्यांचा एक आपला मस्त रांगडा प्रकार आहे सगळा विचार करण्याचा. त्यात इथून पद्धतशीर चळवळींची शिक्षणं घेऊन गेलेले लोक आणि अण्णांची स्वतःची चळवळ यात फरक होता. भ्रष्टाचार निर्मूलन समिती नावाचं काहीतरी उभं राहिलं आणि तिथे एक महत्त्वाची दहशतसुद्धा अण्णांनी बसवली. आणि त्या काळात अण्णांचं जे पाणलोट विकासाचं काम आहे त्याबद्दल अण्णांचं देशभर कौतुक होत होतं, जागतिक पातळीवर कौतुक होत होतं. आणि मला आठवतं की खूप सारे राज्यांचे ते पाणलोट क्षेत्राचे राजदूत, किंवा त्याला मराठीत ॲम्बेसेडर असं म्हणतात, असं होतं. आणि अण्णांसाठी त्या राज्यांचे मुख्यमंत्री अण्णांना बोलून घेत आणि त्यांचा सल्लाही घेत आणि हेलिकॉप्टर्स येत अण्णांसाठी. आणि तर ते अण्णा इतके मोठे झालेले होते आणि प्रत्यक्ष त्या अर्थानं ते काम महत्त्वाचंच होतं. 2010 साली मात्र अण्णांना हायजॅक करण्यात बरेच लोक, संघाचे लोक असतील, वेगवेगळ्या नावांनी वावरणारे, म्हणजे केजरीवाल हा संघाचाच माणूस, तर तो प्रशांत भूषण ज्यांनी परवा माफी मागितली, असे खूप लोक, योगेंद्र यादव वगैरे, तो कुमार विश्वास नावाचा तो भोंदू माणूस, असे खूप लोक. आणि विवेकानंद फाउंडेशन, अजित डोभाल नावाचा माणूस आहे, तो भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेचा सल्लागार आहे वगैरे असं काहीतरी सांगितलं जातं. आणि हा जेव्हापासून इथं आहे तोवर भारतात बरेच बॉम्बस्फोट झालेले आहेत, त्यांच्या अजून नीट चौकशा पण झालेल्या नाहीत, खूप राडे झाले. पाकिस्तान आणि आपल्या तर फायटिंगा बऱ्याच वेळा झाल्या, आणि भोवतीच्या देशांमधले उद्रेक वगैरे. तर त्या अजित डोभालचं विवेकानंद फाउंडेशन काहीतरी होतं. मग कुणीतरी एक गांधी होता, काय इंडिया अगेन्स्ट करप्शन या नावाचं एक संस्था उभी राहिली आणि ती गायब पण झाली. तर ते गांधी म्हणून कोणीतरी होता. ते सगळ्यांनी मिळून ठरवून नियोजनबद्धरित्या ठरवलं की काँग्रेसमुक्त भारत करू. आणि त्याची परिणिती अशी झाली की अतिशय सूत्रबद्ध कटाचा भाग म्हणून अण्णा आंदोलन उभं राहिलं. आणि गमतीचा भाग असा आहे की मी स्वतः खेड्यापाड्यांची गरिबी पाहिलेला माणूस आहे. वाहनं नसलेला काळ होता, पेट्रोल पंप लांब असायचे. कुठेतरी समजा गाडी 10 मैलावर कुठं बंद पडली तर ती 10 मैल ढकलतच आणावी लागायची. मग वाजपेयी, नरसिंहराव ते मनमोहन सिंग यांची ती जी कारकीर्द आहे याच्यात भारतीय अर्थव्यवस्थेनं बऱ्यापैकी विकसनाचा मार्ग धरला. आणि त्याची परिणिती म्हणजे आता प्रत्येक घरात तुम्हाला एखादी तरी स्वयंचलित गाडी दिसेल,
माणसं सुधारली, घरं सुधारली, शहरं वाढली, शेतीचा विकास झाला, बरं काही काही झालं, खूप काम होत राहिलं. आणि हे सगळं बऱ्यापैकी काँग्रेस, नरसिंहराव हे RSSचे होते, पण तरी काँग्रेसचे पंतप्रधान झाले. त्यांचीच कल्पना होती, बाबरी मशीद पाडूनच टाका, कायमचा मुद्दाच मिटवा. आणि मग ते सगळे तिथून पण मनमोहन सिंग नावाचा एक माणूस, गव्हर्नर बँक ऑफ रिझर्व्ह बँक ऑफचा गव्हर्नर, आणि पुढं मग आर्थिक सल्लागार, आणि मग अर्थमंत्री, आणि नंतर शेवटी पंतप्रधान. तर ती मनमोहन सिंगांची ती एक कारकीर्द. या बाजूला राम मंदिर, भाजप यांचे प्रयोग चालू असताना मनमोहन सिंगांचे आर्थिक प्रकल्प जे सुरू होते, देशाला वाचवणारे, गॅट करारावर भारतानं सही केली होती, आणि गॅट कराराची कलमं एवढी कठीण होती की भारत बुडूनच जाईल. मनमोहन सिंगांनी चातुर्यानं गॅट करार आणि भारत यांचं संतुलन करत करत भारताला विकसित केलं. ती मोठी कर्तबगारी त्यांची आहे 92 ते 2014. तर ते मनमोहन सिंग या माणसाकडे एक वेगळ्या नजरेनं पाहावं लागेल. त्या माणसाला काही त्या अर्थानं स्वार्थ नव्हते, आणि त्याला फार काही हवं होतं, आणि तो काही राजकारणी नव्हता. तो खऱ्या अर्थानं सरकारी अधिकारी जरी असला तरी विचारवंतही होता आणि अर्थशास्त्री होता. त्यानं बरोबर वळणावर आणलं, बरोबर मार्गावर आणली इथली अर्थव्यवस्था. तर ते मोठी कर्तबगारी आहे. 92 ते 14, नुसतं 10 वर्षाची कारकीर्द नाही. पण मनमोहन सिंगांच्या या सगळ्या प्रयत्नांना खीळ घालायची, तर मग आंतरराष्ट्रीय भांडणं जी चालतात, आंतरराष्ट्रीय स्पर्धा जी चालते, त्यात आपला छुपा शत्रू हा अमेरिकाच होता. आणि अमेरिकेचं मोठ्या हातारी इस्रायल. तर इस्रायल आणि अमेरिका मिळून इथल्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं कसं मोडता येईल यासाठीचे प्रयत्न करत राहिले. आणि त्यासाठी म्हणून मग ते काँग्रेस जाणं ते आवश्यक होतं. मनमोहन सिंग जाणं हा खरा मुद्दा होता, आणि काँग्रेस जाणं हा महत्त्वाचा मुद्दा होता. तर त्याच्यासाठीचं मग काय जो कट केला गेला, त्या कटाचं नाव अण्णा आंदोलन. आणि त्याच्या आधी निर्भया बलात्कार प्रकरण ज्या पद्धतीनं गाजवलं गेलं, बाकीची प्रकरणं गाजली नाहीत. बलात्कार हा वाईटच असतो, ते निर्भयाचा बलात्कार हा फारच वाईट होता, पण इतर बलात्कारांची एवढी चर्चा किंवा एवढा उद्रेक होत नाही. तर पद्धतशीर निर्भया प्रकरणाचंही भांडवल करण्यात आलं, आणि जणू काँग्रेसमुळंच हा बलात्कार झाला असं ते काहीतरी चित्र उभं केलं. लोक खवळून देण्यात आले. म्हणजे जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनाच्या वेळेस जसे सगळे भारतीय लोक खवळलेले होते, आमच्याही डोक्यावर त्याचा परिणाम झालेलाच होता. पत्रकार म्हणूनही आम्ही आयुष्यभर आणीबाणीला शिव्याच घातल्या. पण अण्णा आंदोलनही तसंच एकवटलं गेलं. ते मी भोंदू आंदोलन म्हणतोय, याचं खरं कारण मूळ मुद्दे वेगळेच होते. सत्तेत यायचं होतं, आणि अमेरिकेला आपले हस्तक पुन्हा सत्तेत बसवायचे होते. तर त्या जयप्रकाश नारायण आंदोलनानंतर ज्या काही चिरफाळ्या झाल्या, तिथलं एकवटलेले जे विरोधी पक्षनेते होते त्यांचे तुकडे 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 झाले, आणि त्या तुकड्यांमधला सगळ्यात चतुर तुकडा ठरला तो संघाचा होता. त्याचं नाव भारतीय जनता पक्ष, जो पूर्वीचा जनसंघ होता, नंतर भारतीय जनता. त्याचं एक चातुर्याचं राजकारण 75-76 पासून फार सुंदरपणे आजपर्यंत ते अंमलात आलेलं आहे. ती एक आपण त्यांच्या नजरेनं पाहिलं पाहिजे. ते यशस्वीच आहेत. तुम्हाला आवडत ना आवडत, पण त्यांनी त्यांच्या पद्धतीनं राजकारण करत करत स्वतःला जे काही लक्ष ठेवलेलं होतं त्या लक्ष्यापर्यंत ते पोहोचलेले आहेत, आणि त्याच्यावर ताबा मिळवला त्यांनी. हे त्यांचं कौतुकच केलं पाहिजे त्यांच्या बाजूनं पाहून. दुसऱ्या बाजूला इकडं अण्णा आंदोलन त्याला पाठिंबा दिला, आणि जे काही पुढं आपण भोगलं ते त्यावेळेस तर मला आठवतं की अण्णांना 2-3 दिवस काहीतरी तुरुंगात टाकलं होतं उपोषण चालू असताना. तर आम्ही एवढे खवळून रस्त्यावर उतरलो होतो की अण्णासारख्या संत महात्म्याला, आणि त्याला अण्णांची इच्छा होतीच आपल्याला या देशात दुसरा राष्ट्रपिता म्हटलं जावं. पंतप्रधान की तर मिळणार नाही, पण किमान राष्ट्रपिता व्हावं, दुसरं गांधी म्हटलं जावं. आणि त्या काळात तसा प्रचारही करण्यात आला. तो प्रचार लयाला गेला. गांधी होणं इतकं सोपं नाही. काल परवा एक वाक्य सुचलं, ते आठवणीत आहे म्हणून सांगतो. गांधी कभी मरते नाही, याचं काय खरं कारण आहे? तर गांधीयन समाज कधीच मरत नाही या देशातला, आणि तो अगदी बुद्धापासून आहे. हे फार मोठं यश आहे. म्हणजे मला निराशा नाही आहेत की एवढं सगळं होऊन सुद्धा काय चाललं आहे. तर इथला गांधीयन समाज कधीच मरत नाही. गांधी का मरत नाही, बुद्ध का मरत नाही, तर याचं खरं कारण बुद्धाचा समाज संपत नाही.
मी बुद्धाचा धर्म नाही म्हणालेलो, बुद्धाचं ती विचारधारा म्हणालो. ती अतिशय सम्यक समजुतीची माणूस होणार आहे. तर बुद्धाच्या पुढचा टप्पा आपला गांधी आहे. गांधी का मरत नाही, तर इथल्या समाजाच्या अंगातल्या समानतेच्या पेशी मरत नाहीत. खूप प्रयत्न होतात, खूप आजही होतात ना. ते हिंदू मुस्लिम असेल, महारमांग असेल, मराठा धनगर असेल, काही भांडणं तिकडे यादव कायस्थन ब्राह्मण. उत्तर प्रदेशात तर राडा आहे, राजस्थानमध्येही जातीयाचा राडा आहे, हरियाणा हे जास्तीत जास्त जातीवादी, दलितांवर अत्याचार वगैरे. एवढं सगळं होऊन सुद्धा इथली जी समानतेची पेशी आहे ना ती मरत नाही. त्याची खरी कारणं बुद्ध का मरत नाही किंवा गांधी का मरत नाही, तर इथल्या समाजातल्या पेशी समानतेच्या मरत नाही. हे वर्षानुवर्ष 3-3.5 वर्ष चालू असलेला संघर्ष आहे. आणि हाच मूळ संघर्ष आहे राजकीय सुद्धा. अण्णा हजारे आंदोलन हे या समानतेच्या पेशींना मारण्याचं आंदोलन होतं. आम्हाला ते कळलं नाही. अण्णाच्या त्या सगळ्या टी व्ही समोर असू तर टी व्हीतल्या लोकांना शिव्या द्यायचो आम्ही काँग्रेसच्या. कुठं सापडले तर थेटच. काँग्रेसचं एक बरं होतं, काँग्रेसवाल्यांना शिव्या खायची सवय होती किंवा टीका सहन करायची सवय होती. आणि आणखी एक आहे काँग्रेसचं, मी पत्रकार म्हणून पाहिलं आहे, आम्ही कुठलाही त्यावेळेस मी टी व्हीवरही जाऊन आडवं लावायचो या काँग्रेसवाल्यांना आणि सगळं फार आडवं लावायचो. तुम्हाला जर आठवत असेल तर वेगवेगळ्या चॅनल्सवर मी असायचो, भांडणं करायचो यांच्याशी. भांडणं म्हणजे संसदीय भाषेतली भांडणं. आणि ते काँग्रेसवाल्यांचं ते एक लोकशाही तंत्र होतं की ते कुठल्या प्रश्नाला टाळायचे नाहीत. ते प्रश्न पडला रे पडला की उत्तरं द्यायला यायचे. विचारला गेला प्रश्न तर उत्तर द्यायचे. आता हा जो माजुरडेपणा आहे की कुठल्याच प्रश्नाचं काहीच उत्तर द्यायचं नाही, लॉजिक नसलेलं काही बोलत सुटायचं. म्हणजे आत्ता 2025 प्रश्न विचारला की पुन्हा ते नेहरू आणि रामायण महाभारत इकडं घुसायचं. आणि मग यांनी काय केलं, आणि त्यांनी ती जी काही हागणदारी आहे सगळी राजकारणाची आणि मुजोरपणा आहे तो त्यावेळेस नव्हता. त्यामुळं अण्णा हजारे आंदोलनात आम्ही काँग्रेसवाल्यांना इतकं आडवं घ्यायचो. मी तर मनमोहन सिंगांवरही खूप टीका केली, भाषणांमध्येही टीका करायचो. APJ अब्दुल कलामांसारखे देव माणसावर टीका केलेली आहे मी की यांची धोरणं कशी चुकतात. पण पत्रकार म्हणून खूप म्हणजे तर एक खरी लोकशाही होती. आणि आमच्या डोक्यातही किलमिश नव्हतं किंवा विखार नव्हता आणि त्यांच्याही डोक्यात नव्हता. तो संवादाचा, वादाचा, प्रतिवादाचा खेळ होता आणि तो समजुतीनं चालायचा. हे काँग्रेसचं आणि त्या सगळ्या मनमोहन सिंगांना मला आठवतं, आज वाईट वाटतं, मनमोहन सिंगांना मी खूप नावं ठेवली त्या काळात, यांचं चुकतंय काय म्हणून. अर्थात लक्षात आत्ता येतं की त्यांचं नव्हतं चुकत, आपल्याला भ्रमवलं गेलं होतं. आपण प्रचार यंत्रणेत होतो, आपण प्रचार यंत्रणेच्या बळी ठरलो. प्रचार कोण करत होतं तर हे पुन्हा हेच लोक ज्यांना तथाकथित उजवं म्हटलं जातं आणि ज्यांना काँग्रेस नको आहे. ते काँग्रेसमध्ये पण ते लोक आहेत की ज्यांना गांधी घराणं नको होतं आणि काँग्रेस मालमत्ता म्हणून, सत्ता म्हणून किंवा संपत्तीचा खेळ म्हणूनच वापरायची होती. तर या लोकांच्या नादी लागून प्रचार यंत्रणेचा बळी ठरलो, पत्रकार असून बळी ठरलो, अभ्यास असून बळी ठरलो आणि तात्कालिक त्या क्षणीचा तेवढाच विचार केला. मागच्या अभ्यासाचाही चूक झाली आपली आणि पुढच्या भविष्याच्या अभ्यासाचीही चूक झाली. याची ती खंत आहे, त्याचा तो माफीनामा आहे. चुका काय झाल्या तर या देशाच्या समाजाचं अहित कळलंच नाही. कोणातरी भ्रामक प्रचार यंत्रणेच्या नादी लागलो. पेपर, टी व्ही, सोशल मीडिया आला, हा कोणाच्या ताब्यात आहे आणि कोण आपल्या मानसिकतेवर परिणाम करून आपल्याला वळवत आहे, तर त्यांचं यश झालं ते. पण आज लक्षात येतं की ही चूक झाली, देशाच्या बाजूनं चूक झाली. अण्णा हजारे आंदोलन हे पूर्ण फसवं होतं. तो केजरीवाल पूर्ण फसवा होता. त्याच्यासाठी मी काम केलं, आम आदमी पक्षाचं काम केलं मी. या माझ्या घरात आम आदमी पक्षाच्या बैठका झाल्या. मला नेहमी वाटत राहिलं की तो गांधीयन आहे आणि पुढं सुंदर राजकारण करेल, विकासाचं, आणि तो बोलत तसंच होता ना. नंतर कळलं की अरे तो संघाचाच दुसरी बाजू आहे. आणि नाणं आहे ना, एक नाणं भाजप आणि एक नाणं हे, आणि त्यांची फायटिंग चालल्याचं दाखवायचं, जगाला गुंतवून ठेवायचं. त्यानं जायचं काँग्रेस पडेल किंवा विरोधी पक्ष पडतील म्हणून प्रचार करत राहायचं. त्याची एक प्रतिमा झाली, नंतर ते उघडकीला आलं सगळं. तर ही पण फसगतच झाली ना. अण्णा हजारे आंदोलनानंतर आम्ही केजरीवालच्या पाठीशी गेलो आणि BJPला निवडून आणण्यात मग आम्ही पण वाटा उचलला ना. म्हणजे मोदीचं त्या काळात मी स्वागत करत होतो की ही काँग्रेसची जी सरंजामशाही आहे ना सगळी प्रदेशात असलेली, ही संपली पाहिजे. त्यांचा तो मुजोरपणा, ते त्यांच्या मंत्र्यांना भेटल्यानंतर करू, बघू
आणि त्यांनी गृहीत धरलं होतं. ही जे आपल्याकडं घराणी दिसतात ना राजकारणातली, खरं तर ही घराणी पणच आहेत, घराणीच आहेत. या गांधी घराण्याला नावं नाही ठेवता येत. यांचे धंदे गांधी घराण्यानं भ्रष्टाचार केलेला नाही, ते मात्र मला पत्रकार म्हणून ठामपणे माहिती आहे आणि अंतर्गतच माहिती आहे. लफडी पण केलेली नाहीत. ही जे लफडेबाज लोक आहेत ना घराणेशाहीचे, सगळ्या पक्षांमधले ना, महाराष्ट्रातले पण, यांचे वर्षानुवर्ष बाप कारखाना काढलेला माणूस चेअरमन, त्याचा पोरगा चेअरमन, सगळे साखर कारखाने, ती जी काही संस्कृती आहे ना, मुजोर, माजुरडी आणि अनैतिक, आर्थिक अनैतिक, लैंगिक अनैतिक, सामाजिक अनैतिक, संविधान मोडणारी, याला आम्ही सगळेच कंटाळलो होतो. म्हणजे मला अजून कळलेलं नाही की साखर कारखाना सगळ्या शेतकऱ्यांच्या समभागांनी उभा केला जातो, तर महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांचे चेअरमन्स पुन्हा पुन्हा एकाच घराण्यातले लोक का होतात? यांच्या बापाची मालकी आहे, पैसा समाजाचा, शेतकऱ्यांचे कष्ट, तर ही घराणेशाही नाही का? आणि ती वर्षानुवर्ष चालू आहे ना. हे शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे 80च्या आधी घराणेशाही म्हणून ओरडायचेच ना. इंदिरा गांधी आणि गांधी घराण्याला सगळ्यात जास्ती नावं महाराष्ट्रात या दोघांनी ठेवलीत ना. आता काय चित्र आहे? तर घराणेशाही यांची चालेल, गांधींची नाही चालणार. नाही, यांनी सगळं मग आपली कुत्री मांजरं पण आणायची, आपले आपले आडनाव लावून, आणि त्यांना उमेदवार उभं करायचं. एकाच घरात किती खासदार, एकाच घरात किती आमदार, सगळं, साखर कारखाने आपल्याकडं, झेडपे आपल्याकडं, सहकारी संस्था, क्रीडा संस्था, साहित्य संस्था, सगळं. नाही आपण, नाही तर आपले पित्ते पोरं. बाळासाहेब ठाकरेंची भाषणं आणि भेटी, शरद पवारांच्या भेटी आणि शरद पवारांची भाषणं साक्षात ऐकले लोक आहोत आम्ही. घराणेशाहीच्या नावानं जे काही चालायचं नाही यांचं 90 पर्यंत, 95 पर्यंत. आता आणि मग आहेतच हे पाटील, ते पाटील, हे गावगांना पाटील, त्यांच्या घराण्याशाया त्या पहिल्यापासून आहेत. आणि हेच आपटून ते गांधी घराण्याचा विरोध, गांधी घराण्याचा विरोध. गांधी घराण्याचा नीट इतिहास काढला ना तर लैंगिक आणि आर्थिक लफडीच नाहीत. आणि यांना तेच करायचं होतं काँग्रेसमध्ये राहून सुद्धा, आणि सगळ्या पक्षांमध्ये आता तेच आहे. बाजार आहे निव्वळ, स्वतःचा धंदा म्हणून राजकारण सुरू झालं आहे. आणि हे पहिल्यापासून आहे. फक्त याला ते नेहरू का नको होते, इंदिरा गांधी का नको होत्या, राजीव गांधी का नको होता, राहुल गांधी का नको आहे, तर त्यांची लाईन आहे ना ती आर्थिक भ्रष्टाचाराची नाहीच आहे. त्यांना मिळतं तेवढं, त्यांचे खासदारकीचे पगार आहेत आणि त्यांचे पूर्वपार जे काही आहे ना संपत्ती, त्याच्यावर ते जगत राहिलेत. हे लोकांना नको आहे, भारतीय लोकांना, भारतीय राजकारण्यांना. ते दुकानदारी करत नाहीत, ही यांची मूळ अडचण. आणि आणखी एक आहे की काँग्रेस एकवटून राहायची असेल ना तर त्या घराण्याला पुन्हा पर्याय नाही, त्याच्यावर बोलूच. तर हा सगळा राडा, आणि मग यांनी ते बदनाम करत राहायचं आणि त्यांना संपवणं. म्हणजे ते एकदाचे वाटोळ झालं की यांच्या जुगार खेळायला, राजकारणाचा जो आर्थिक जुगार आहे तो खेळायला हे मोकळे ना. आता ते करतायत. 2000 साली राहुल गांधी हा धोका आहे. भट्टा परसोल वगैरे झारखंडमध्ये जाऊन त्यांना अडाणीच्या ताब्यातनं जंगलं वाचवली. त्यावेळेस सगळ्या ह्या ज्या भांडवलशाही नेते आहेत ना भारतातले, या सगळ्यांच्या लक्षात आलं की हा पुढं अडचणीचा ठरणार आहे. अमेरिकन लॉबीची जी धंदेवाईक लॉबी आहे, अमेरिकन आर्थिक लॉबी, तिचे जे भारतातले चमचे आहेत, त्या अमेरिकन लॉबी आणि भारतातल्या चमच्यांच्या लक्षात आलं की राहुल गांधी हा धोकादायक आहे भविष्यात. तर ते इतके सावध होते, त्यांनी 2010 साली 2010 साली राहुल गांधीला पप्पू ठरवणं, बावळट ठरवणं, याची एवढी मोठी मोहीम आखली आणि ती यशस्वी पण झाली. काही काळ राहुल गांधीला संघर्ष खूप करावा लागला स्वतःच्या व्यक्तिमत्वावर, फारच संघर्ष करावा लागला. आणि हे सगळे भांडवलदार त्यात होते, महाराष्ट्रातले होते, देशातले होते, भाजपचे होते, संघाचे होते, ओबीसी वगैरे असले लोक सगळे, केजरीवाल, या सगळ्यांचं ध्येय एकच की यांना संपवा. कारण मग कुतरवडं, या देशाची आर्थिक कुतरवडं, आपला लाचका तोडून घेणं असं सुरू करता येईल.
राहुल गांधी का नको आहे त्याची मूळ कारणं ही आहेत. आणि मग 2010 पासून त्याला पप्पू ठरवणं, मनमोहन सिंग कसं जाईल याची व्यवस्था करणं, आणि मग ते अण्णा आंदोलन उभं केलं आणि त्यानं जो देश पेटवला आणि ज्या प्रचारात भ्रमला सगळा देश, त्यात आम्ही पण होतो. आम्ही त्यावेळेस काँग्रेसच्या विरोधात प्रचार केला. त्यावेळेस मनमोहन सिंगांना नावं ठेवली. मनमोहन सिंग अत्याचारी पंतप्रधान आहे असं या आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी आणि देशातल्या लोकांनी प्रचार केला. आपले जे सगळ्या डगरींवर एकाच वेळेस पाय ठेवणारे नेते आहेत हे फार धोकादायक आहेत. यांचे व्यवसाय आहेत राजकारण म्हणजे. आणि मग ते मनमोहन सिंगांचं सरकार उलथवलं आणि मोदी सरकार आलं. तर काँग्रेसचा जो काही त्यावेळेचा मूर्खपणा आहे, काँग्रेसचा जो काही मुजोरपणा आहे, त्याला कंटाळलेलं लोक होतं. आणि अण्णा आंदोलनानं काँग्रेसनं जो देशभर, काँग्रेसनं म्हणजे गांधी घराणं नाही, पुन्हा काँग्रेसच्या पक्षात राहून, काँग्रेस पक्षात राहून स्वतःचा व्यवसाय करायला आलेले जे नेते होते त्या सगळ्या नेत्यांबद्दल बोलते मी. त्यांना ते गांधी घराणंच नको होतं आणि मग ते व्यावसायिक गटजोड झालं. हे जे सगळे गटजोड झाले, मग ते काही सगळ्यांनी सगळ्या भाजपला पाठिंबा दिला. लोहियावादी भाजपला पाठिंबा देतात, समाजवादी भाजपला पाठिंबा देतात, RSSला एका बाजूला नावं ठेवतात. RSS या देशाच्या दृष्टीनं कशी खतरनाक संघटना आहे हे बोलत राहतात. या लालू प्रसाद यादवनं पण दिलाय ना पाठिंबा. मुलायम सिंग यादव, शरद पवार, बाळासाहेब ठाकरे. आणि आत्ता सगळ्यांना कळतंय. आता इतकी वेळ निघून गेली आहे ना सुंदर अशी. भाजपला जे टार्गेट साध्य करायचं होतं ते भाजपनं साध्य केलं 2010 ते 2025. आणि आता तडफडाट. ते अकाली दल आहे तिथं, बिजू पटनाईक आहे, ही ममता बॅनर्जी आहे, तो नितीश कुमार आहे, किती नावं, ती जयललिता, सगळ्यांनी जुने काँग्रेसवाले गेले. तर हे यात आपली पण नागरिक म्हणून अभ्यास असून सुद्धा, वाचन असून सुद्धा, पत्रकारितेत असून सुद्धा, नागरिक असून सुद्धा, संविधानाचा अभ्यास असून सुद्धा आपण फसत गेलो, गुंतत गेलो. त्याची माफी. अण्णा आंदोलन हे फसवं आंदोलन होतं. त्यात सहभाग घेतला, पाठिंबा दिला आणि चांगल्या माणसांना बाद केलं राजकारणातनं. आणि आता आपण भोगतो आहोत. अर्थात मोदी ज्या दिवशी सत्तेवर बसला त्या दिवशी मी रवींद्र पोखरकरच्या नावाने एक पोस्ट टाकली होती की आता अर्थसत्तेची वाट लागेल. आणि लोकांनी म्हटलं तुम्ही अर्थशास्त्री आहात का? तर नाही, मी बंच ऑफ थॉट वाचलेलं होतं, विचारधन. त्या बंच ऑफ थॉटमध्ये खूप वर्षांपूर्वी लिहून ठेवले की या देशाची वाताहत कशी करायची आर्थिक. मोदी ज्या दिवशी संसदेला नमस्कार करत होता त्या दिवशी माझ्या लक्षात आलं सुरुवात झालेली आहे. आणि झाली ती. भारताचा GDP आता 4थी अर्थमहासत्ता आहे वगैरे वगैरे काहीतरी बोललं जातं. तर अमेरिका हा सुद्धा आर्थिक महासत्ता क्रमांक 1च आहे. अमेरिकेतली गरिबी संपलेली नाही. तो ममदानी निवडून आला ना, ते मुद्दे आठवत आहेत का? घरांची भाडी कमी करीन, बस, रस्त्यावरची बस फुकट करीन सगळ्या नागरिकांना. महासत्ता, GDP, आर्थिक महासत्ता क्रमांक 1. त्याच्या न्यूयॉर्क नावाच्या शहरात आश्वासन काय द्यावं लागतं? तर मी अन्नधान्य स्वस्त करीन, ग्रोसरी स्वस्त करीन, बस फुकट करीन आणि घरांची भाडी कमी करीन. लक्षात येत आहे? त्यामुळं इथं 4थी सत्ता होणार आहे जगातली आणि काही दिवसांनी 3री होणार आहे. आणि काही तर बातम्या पण येतात आम्ही जपानला मागं टाकलं. ते मागं टाकणं वगैरे जाऊ दे. भांडवलदारांच्या खिशातल्या पैशावर जेव्हा GDP मोजली जाते ना, तर तोही अर्थव्यवस्थेचा भोंदूपणा आहे. वाटच लागली. इथल्या गरिबांचं प्रमाण काय? इथल्या दरडोई उत्पन्नाचं काय करणार? 1 लाख रुपये दरडोई उत्पन्न वार्षिक. त्याच्यावर नाही खाली घसरत आलोय आपण आता.
मनमोहन सिंगांनी जो देश वर नेला होता ते मनरेगा आहे किंवा काय आहे, तर 2-4 अडाणी अंबानी असले जे लोक आहेत आणि पुढारी लोक आहेत आपले नेते, राजे बिजे, त्यांच्या संपत्त्या आणि त्यांचे धंदे म्हणजे GDP नव्हे. इथल्या गरीबाला, शेवटच्या गरीबाला काय मिळतं? आणि देश मनमोहन सिंगांच्या काळात 27% मध्यमवर्गीय तयार झाला होता. घरादारात गाड्यात घोडे आले होते. पण पावला पावलावर डिझेलचे पंप आणि पेट्रोलचे पंप उभे राहिले. आमच्यासारखी साधी माणसं विमानाने हिंडायला लागली. विमानं पाहिले मी, ते सगळं गेलं खात्यात. आणि मग ते खाजगीकरण आणि ते पुन्हा अडाणीलाच द्यायचं. अडाणी हा या देशानं पोचलेला घरजावई आहे. ही वाताहत झालीच पुढं. आणि अर्थसत्ता ते जे काही गंडवतात ना लोक जागतिक पातळीवर, आज तुमच्या जागतिक पातळीचं नाही, इथल्या सामान्य माणसाचं काय करणार आहोत आपण? मध्यमवर्ग संपला, छोटे मोठे उद्योगधंदे संपले. ते GST, नोटबंदी हे घाणेरडे निर्णय होते, त्यांना ठासली देशाची आर्थिक, आणि त्याच्यासाठीच बसवलाय अमेरिकन एजंट. त्याला साथ देणारे आतून बाहेरून अडाणीचं स्वागत करणारे हे सगळे अमेरिकन एजंट आहेत. इस्रायल आणि अमेरिका देश चालवतो आणि देशाची वाताहत झाली पाहिजे असं पाहतो. तर ते कसला बोडक्याचे महासत्ता 4थी आणि 5वी, त्याला काय अर्थ आहे का? इथं प्रश्न सुटतायत का? प्रत्येक गोष्टीची बिलं पाहताय का? एक साधा विचार आहे, तुम्ही मोबाईलचा रिचार्ज करायचा ठरला ना तर 100 रुपयामागं 3 रुपये घेतात. कशाचे? 28 दिवसाचा रिचार्ज, आणि रिचार्ज करणारे 3 रुपये द्यायचेच सरकारला. म्हणजे 100 रुपये द्यायचे 28 दिवसाचे, वर दर रिचार्जच्या वेळेला 3 रुपये द्यायचे सरकारला. 100 कोटी मोबाईल आहेत देशात आज. म्हणजे 100 कोटींनी 100 रुपयाचा रिचार्ज केला तर 100 रुपये जाणार प्लस 133 रुपये होणार. किती झाले? 100 कोटी गुणिले 3 रुपये, ते यांना मिळणार. कुठं चालले ते? का लुटमार आहे? पेट्रोलचे भाव खालीच येत नाहीत. जागतिक पातळीवर इतके दळभद्रे आहेत की अक्षरशः 35 रुपयाला पेट्रोल विकते आता, नाही विकत. पुन्हा रिझर्व्ह बँक लुटली आहे सगळी. सगळ्या जंगलं जमिनी सगळ्या त्या अडाणीला दिल्यात, आणि अडाणीचे पार्टनर स्वागताला हजर. वेलकम टू बारामती. राड आहे सगळा. अण्णा आंदोलनाची फलनिष्पत्ती म्हणजे या देशाची वाताहत, असा स्पष्ट अर्थ आज लागतो. आणि त्याची खंत वाटते. आपण फसलो, चुकलो. या देशाच्या वाताहतीला, आर्थिक वाताहतीला सामाजिक वाताहत झाली. धार्मिक ध्रुवीकरण, जातीय ध्रुवीकरण. कुठलंही राज्य असं नाही की तिथं जातींमध्ये फाईट नाही लावून दिली यांनी. तुम्ही बसा यात गुंतून, ते लुटतायत पैसे. तुम्ही करा दंगली, मंदिर, मशिदन, विहार आणि बौद्धगया आणि अमुक आणि तमुक, गुंतवून राहा तुम्ही. प्रत्येक महाराष्ट्रातली प्रत्येक जात एकमेकांविरुद्ध खोळ आहे. गरजा महाराष्ट्र माझा, जातीची गर्जना चालू आहे सगळ्यांची. भारतीय म्हणून आपण एकत्रच नाही आलो. भारतीय म्हणून एकमेकांच्या मदतीला उभे नाही आहोत. एकमेकांकडे शत्रुत्वाच्या नजरेनं पाहतो. हा आहे म्हणून देशाचे प्रश्न आहेत. ते हिंदूंनी मुसलमानांबद्दल तसं म्हणायचं, मग हिंदूंमधल्या जातींनी एकमेकांबद्दल तसं म्हणायचं. फार राडा झाला. संविधान, लोकशाही, भारतीयत्व हे गायब आहे. जाती, देवधर्म हे अग्रेसर आहे. आणि या सगळ्याच्या आडून आर्थिक लुटमार इतक्या मोठ्या प्रमाणात ना, ते आकडे आवाढ हवे आहेत, खूप आवाढ हवे आहेत. सीमा नाही, आणि ते मर्यादित लोकांकडे. 1% पण लोक नाही. आणि पैसे कमवलेले लोक आहेत ना, ते परदेशात निघून चालले. जे कोट्याधीश असतात ना, ते परदेशात निघून चालले. त्यांच्या लक्षातलं इथली करळ प्रणाली त्यांना नको आहे. ते तिथं बसून इथल्या कर चुकवायचा प्रयत्न करतात.
त्यांचं नागरिकत्व सोडलेलं नाही त्यांनी. आणि कसलेच कर भरत नाही. त्या अंबानीला सगळे कर सवलती आहेत. तो अनिल अंबानी तर दिवाळीखोरीच आणि जगतो छान शोकीत. आणि त्याला अजूनही कंपन्यांची कंत्राट दिली जातात. ज्याची अक्कल नाही त्याची कंपन्या त्याला दिल्या जातं. इतका अतिशय गलिच्छ, रानटी, घाणेरडा, मागास खेळ चालू आहे सगळा. आणि आपण बसलोय आमचे लोकप्रिय, त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही. त्यांच्याबद्दल नाही, ते घाण करतायत म्हणून बोलायचं. आम्हाला देशाची काळजी आहे आणि तीच खंत व्यक्त करायची आहे. ही चुका झाल्या. 75 ते 25 हे खूप मोठा चुकीचा काळ चुकीच्या लोकांच्या हातात, ज्यांचे हेतूच वाईट होते. या देशाचं सत्ताकारण, राजकारण आणि धर्मकारण किंवा आर्थिक कारण हे ताब्यात असलं पाहिजे, समाजकारण ताब्यात असलं पाहिजे, त्याच्यावर आपलं वर्चस्व असलं पाहिजे. अशा भोंदू लोकांनी गेल्या 50 वर्षाचं राजकारण सडवलं आहे देशाचं. त्याचीही माफी मागायची होती की आम्ही चुकलो, आमच्या लक्षात नाही आलं आणि अजूनही लक्षात येत नाही धडकं. आता तर खूपच गोंधळ झाला आहे. मी खूप मित्रांशी बोलतो, काय चाललंय, तर खूप लोक म्हणतात कळतच नाही काय चाललंय. पुढचे काही व्हिडिओ याच्यावर करू, या विषयावर नव्हे, काय चाललंय कळत नाही ते उलगडायचा प्रयत्न करू. आणि खरं तर मला बोलायचं आहे, पुढचा विषय असा आहे की घराघरात जे नात्यांची एकमेकांवरची मालकी आहे आणि विशेषतः नवरा बायकोच्या नात्यातली मालकी, या विषयावर बोलायचं आहे. ते एक समस्या सापडली आहे. मालकी भावना असावी की नाही याच्यावर बोलायचं आहे. भेटू. काही मतं असतील तर जरा मांडायची असतील तर मांडा, तेही तुमचं स्वातंत्र्य आहे. कमेंट देणं आपल्या स्वभावात नसतं, पण दिल्या तर चालतील. काही चर्चा वाढत राहील. कोणीतरी परवा विचारलं संजय गांधीबद्दल काय मत आहे, त्याच्यावरही बोलीन, जरूर बोलीन. तुम्ही प्रश्न विचाराल त्याच्यावर लक्षात ठेवून कधी ना कधी निश्चित उत्तरं देईन. ही मालिका तशीच चालू ठेवायची आहे. धन्यवाद.